सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे आयोजित तर्फे ठाणे मुक्ती दिन मोठ्या उत्साहात ठाणे मध्यवर्ती कारागृहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचे यंदाचे 10वे वर्ष होते। या ऐतिहासिक कार्यक्रमाला आमदार निरंजन डावखरे, सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे जिल्हा अध्यक्ष महेश विनेरकर, प्रशांत अलुगडे, संगीता श्री सीताराम राणे, परिवहन सदस्य श्री विकास पाटील, निलेश कोळी, विशाल वाघ, सुरेश कांबळे, हरी मेजर, लालजी यादव व सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते। पोर्तुगीजांनी अनेक हाल येथील जनतेचे केले। पोर्तुगीजांच्या अत्याचाराला जनता कंटाळली होती। या जाचातून सोडवण्याकरिता त्यांनी बाजीराव पेशवे यांच्याकडे याचना केली असता 27 मार्च 1737 साली चिमाजी अप्पा यांनी एका रात्रीत स्थानिकांच्या मदतीने ठाणे किल्ला पोर्तुगीजांच्या जोखडीतून सोडवला आणि ठाणे मुक्त केले। या लढाईत बलकवडे, ढमढरे, अंजूरचे नाईक यांनी पराक्रम गाजवला, अशी माहिती संजय केळकर यांनी उपस्थितांना दिली व ठाणे मुक्ती संग्रामाच्या आठवणींना उजाळा दिला। तर निरंजन डावखरे यांनी ठाणे मुक्ती दिनाच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या। यांचं देखील आपण स्मरण करणार आहोत आणि या इतिहासाला जागृत ठेवण्याकरता हा पराक्रमाचा, शौर्याचा इतिहास जो आहे तो आपल्या स्मरणात राहावा याच्याकरता आपण हा आनंदाचा दिवस आहे। हा पोर्तुगीजाच्या हातून आपण मुक्त केला, तो त्याच्यानंतर ब्रिटिशांकडे आला आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तर सर्वच मुक्त झालं। तर हा आनंदाचा दिवस आपण या योद्ध्यांचं स्मरण करू। शेवटी या देशाचं राष्ट्रदैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत, राष्ट्रमाता आई जिजाऊ आहे, संभाजी महाराज आहेत आणि यांच्या प्रेरणेतून पुढचा इतिहास जो आहे तो पराक्रमाचा आणि शौर्याचा घडत गेला। तो अगदी क्रांतिकारकाच्या पर्यंत हा इतिहास चालत राहिला आणि त्याच्यामुळे सगळ्या पिढ्यांनी हा इतिहास जतन करण्याच्या दृष्टीने आपण या ठिकाणी एकत्र आलो। खरं म्हणजे बलकवडे सर हे दरवर्षी या ठिकाणी पुण्याहून स्पेशल बस घेऊन देखील या ठिकाणी येतात। अनेक आचारसंहितेचे देखील त्याला आपल्याला बंधनं असल्यामुळे आज नाही आहेत, परंतु आपण या ठिकाणी या योद्ध्यांचं सर्वांनी सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण स्मरण करूया आणि हा इतिहासाचं जतन करत असताना या ठिकाणी पुढल्या पिढ्यांना देखील याची आठवण करून देत राहूया की या शहरामध्ये या किल्ला आहे तो 286 वर्ष, आता 287व्या वर्षामध्ये हा किल्ला ठाणे मुक्ती दिन जो आहे तो हा किल्ला मुक्त झालेला आहे। म्हणजे 287 वर्षापूर्वी आपल्या त्या ठिकाणी मराठी सरदारांनी या ठिकाणी झुंजून हा किल्ला जो आहे तो आपल्या ताब्यात घेतलेला आहे आणि त्याचं स्मरण करण्याचं काम आणि कर्तव्य आणि त्याच्यातून प्रेरणा घेण्याचं कार्य आपलं आहे आणि त्याच्यामुळे या मुक्ती दिनाच्या निमित्त देखील मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत पूर्ण करतो। धन्यवाद। जय हिंद, जय शिवराय। आज मुक्ती दिनानिमित्त आपल्या माध्यमाने मी सर्वांना सर्वप्रथम तर शुभेच्छा देतो। सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमाने दरवर्षी नित्यनियमाने या मुक्ती दिनाच्या आठवणी आणि आपले जे हुतात्मे आहेत त्यांनी दिलेलं बलिदान त्यांना करण्याचं या इकडे अभिवादन असा एक कार्यक्रम आयोजित केला जातो आणि आपल्या या जे थोर पुरुष होते त्यांच्या निमित्त या इकडे सर्व ठाणेकर एकत्र